नागपूर विद्यापीठात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। सावरकरांचा पुतळा जाळल्याचा निषेध नोंदवला जातोय। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया। अमर, काय नेमकी माहिती आहे आंदोलनाबाबत, आत्ताची स्थिती काय? श्रुती, खरं तर हे आंदोलन कुणाल राऊत जे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे, प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या विरुद्ध आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी नागपूर विद्यापीठातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा जाळला होता आणि या प्रकरणी आक्षेप घेतला होता। एबीव्हीपीने त्यावेळेस मोठं आंदोलन पण केलं होतं आणि त्यानंतर आज भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते विद्यापीठात आले आणि त्यांनी कुलगुरूंकडे मागणी केली की कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करावी। आता पोलीस पण इथे पाचारण करण्यात आलंय। काही कार्यकर्ते जे होते भाजपा युवा मोर्चाचे अतिशय आक्रमक झाले होते। त्यांनी टेबल सुद्धा तिथे विद्यापीठात उचलले होते आणि कुलगुरूंसमोर आणि पोलिसांसमोर एकच मागणी करत आहे की कुठेतरी कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्या दृष्टीने हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे। नक्कीच अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।